यानंतरचा कविता संग्रह, तर या दोन्ही कविता संग्रहांचा एकत्रित विचार करावा असंच हे आहे. खेळ आणि गांडू बगीचा हे एकाच विशिष्ट ह्यातले संग्रह आहेत. गांडू बगीच्यात खेळचा एका विस्तार आपल्याला दिसतो. तिथे असांकेतिक असे स्त्री पुरुष संबंधांचे, त्यातनं व्यक्त होणाऱ्या विद्रोहाचे असे चित्र आहेत. विविध धार्मिक परंपरांची प्रतीके, कहाण्या, उक्ती यांचे अपवाचन करणारी शैली इथे आहे. तिने अनेक गुंतागुंतीची रूप धारण केली आहे. गोलपेटानंतर पुन्हा एकदा वाचकाच्या कृतीशील सहभागाची अपेक्षा करणारी कविता आपल्याला इथे दिसते. वाचकाला सहज तिचं आकलन होईल, सहज त्यातलं विधान समजेल अशी इथे योजना नाहीये. त्याला श्रमवणारी, त्याला दमवणारी अशी कविता आपल्याला इथे दिसते. एकाच वेळी सामाजिक बांधिलकीची बहिर्मुखता आणि अस्तित्व शोधाची आत्मपरता अशी आपल्याकडे नेहमी पारंपरिक विभागणी चालत आलेली आहे. ती विभागणी पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी कविता आपल्याला खेळ आणि गांडू बगीचा दोन्ही कविता संग्रहामध्ये दिसते. त्यामुळे मी म्हणालो आधी तसं एक प्रकट वाचनाची कविता नाही. नागरी अधोविश्वाचे संदर्भ, खास शहराची असणारी अशी बोली, ग्रामीण बोलीतल्या वाक्प्रचारांचा मार्मिक उपयोग, संस्कृत प्रचूर सामाजिक स्वरूपांची रेलचेल आणि जागतिक वाङ्मयातले आणि वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमधले, वेगवेगळ्या परंपरांमधले संदर्भ हे सगळं कवितेमध्ये पुरवणारी अशी अत्यंत पोक्त, सशक्त अशी कविता आपल्याला गांडू बगीच्यामध्ये दिसते. आणि आतापर्यंत न प्रकटलेलं आणखी एक खूप मोठं वैशिष्ट्य या संग्रहात प्रकटलं ते म्हणजे कवितेतली बौद्धिकता. अत्यंत बौद्धिक स्वरूपाची कविता ही गांडू बगीचा या कविता संग्रहामध्ये आहे. मी या संग्रहातल्या कविता वाचण्यासाठी राजन दांडेकर यांना विनंती करतो. स्वप्न. माझ्या स्वप्नात येतं झपाटलेलं एकांतिक झाड. माझ्या स्वप्नात येतं झपाटलेलं एकांतिक झाड जे करू पाहतं निराकाराचं शवविच्छेद. ते धरू पाहतं सावली वेदनेच्या समुद्रावर. काळाच्या कुंडलीवर काल एक कावळा गेला शिकून. काळाच्या कुंडलीवर काल एक कावळा गेला शिकून. त्यानंतर म्हटलं पाहुण्या रावळ्यांसाठी काळा कुत्रा मारा. त्यानंतर म्हटलं पाहुण्या रावळ्यांसाठी काळा कुत्रा मारीन तर वेदनेच्या समुद्रानं ते कुत्रच टाकलं खाऊन आणि नंतर ती घालून आणि नंतर वेदनेच्या समुद्रानं ते कुत्रच टाकलं खाऊन आणि नंतर मी घालून पाहिली शपथ शिखर पक्षाला तर त्याचा एकही पंख पाण्यानं भिजला नाही. त्यानंतर त्याचा एकही पंख पाण्यानं भिजला नाही. म्हटलं पाण्यात राहून वैर कशाला. म्हटलं पाण्यात राहून वैर कशाला. अवैरानं वैराला टाकावं जिंकून तसं माझंच झालं निळकंठकाचं. अवैरानं वैराला टाकावं जिंकून तसं माझंच झालं निळकंठकाचं. वैषयिकतेच्या मंथनानं आरोग्यच केलं बिघडून. झपाटलेल्या झाडाची पाकळी केली गळून. विराट वेदनेची होऊन गेली रात. विराट वेदनेची होऊन गेली वाट आणि तिला चिरविश्रांतीसाठी अवकाशच शिल्लक राहिलं नाही. आणि तिला चिरविश्रांतीसाठी अवकाशच शिल्लक राहिलं नाही. मी छाया कोळेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी गांडू बगीचा या कविता संग्रहातली एक कविता वाचावी. मी तुझ्या हातातले शस्त्र किती उपयोगात आणायचे एकदा तू ठरव. मी तुझ्या हातातले शस्त्र किती उपयोगात आणायचे एकदा तू ठरव. बदनशिबीचा पाऊस त्यात चौमुखी वादळे. बदनशिबाचा पाऊस त्यात चौमुखी वादळे. अवघ्या हिरव्या रानात कुणी उगाच उभा जळे. हृदयाचा संक्षिप्त संकेत या रक्तलोटापुढे अडसर कसा टिकून राहील. या रक्तलोटापुढे अडसर कसा टिकून राहील. स्वप्नांची घुंगरे नादांकित मी सावरतो माझ्या सर्व पोतराजी चिंध्या. स्वप्नांची घुंगरे नादांकित मी सावरतो माझ्या सर्व पोतराजी चिंध्या. मुजोर दिशांना करतो स्थिर स्थावर. मुजोर दिशांना करतो स्थिर स्थावर. ओढतो घोड्याचा सुसाट चाप. नवयुगाचे अश्वमेधी वारे पंचतारांकित सुखाला जाते दुर्वी. अपयशाला सिद्धांत बनवून जाणारे नकटे
नाक खाजवून त्यांना खिजवायला माझ्याजवळ तेवढा वेळ फालतू कुठे आहे. अपयशाला सिद्धांत बनवून जगणारे नकटे नाक खाजवून त्यांना खिजवायला माझ्याजवळ तेवढा फालतू वेळ कुठे आहे. मी असा चाकोरी बाहेरला माणूस काळाशी ही चितपट करायची माझी गरीब बापुडी इच्छा. काळाशी ही चितपट करायची माझी गरीब बापुडी इच्छा. आपण आखाड्यात सुरक्षित राहा. मातीच्या फुलांची अस्मिता आणि सारं सर्वस्व आणि पृथ्वीचे अमर्याद चरित्र हा सर्व निचरा होऊन गेल्यावर ती मला कडेवर उचलून घेईल. निष्पाप गोंडस मुलाचा पापा घ्यावा तसे ती माझे श्रीमंत. हेतूंच्या पलीकडचा असाही एक मायाबाजार असतो. आणि आपण उगाच संशय घेणाऱ्याला जागा कशाला ठेवायची यापुढे. ढसाळांच्या कविता संग्रहाची शीर्षकं कवितांसारखीच असतात. म्हणजे ती एकेका ओळीची कविता असते. ती पहिल्या शीर्षकापासून त्यांच्या प्रत्येक संग्रहाच्या शीर्षकाबद्दल असं म्हणता येईल. शिवाय त्याच्या मागे बऱ्याचदा एखादी गोष्ट पण दडलेली असते. एक गांडूबगीच्या या संग्रहाच्या शीर्षक आहे संग्रहाचं. त्यामागची मी ऐकलेली गोष्ट अशी आहे की भाऊपंतांनी बगीचा नावाची कथा लिहिलेली होती. त्या कथेचं नाव होतं गांडूबगीच्या मुळात. पण लिहून झाल्यानंतर भाऊंना असं वाटलं की त्यातला गांडू हा शब्द काढावा आणि म्हणून त्यांनी फक्त बगीचा ऐकलं. त्या दरम्यान आज या संग्रहाचं काम कदाचित सुरू होतं आणि मग ढसाळांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मुद्दाम आपल्या संग्रहाचं नाव गांडूबगीचा असं. आता या सत्तेत जीव रमत नाही हा त्यांचा 95 सालचा संग्रह आहे. ती ओळ एक कवितेचीच ओळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यातून जो काही आशय व्यक्त होतो त्या आशयाचा त्या संग्रहातल्या कवितांशी खूप जवळचं नातं आहे. सत्ता हा शब्द वेगवेगळ्या अंगाने या कवितांमध्ये आलेला. अनेक प्रकारची सत्ता म्हणजे काय फक्त राजकीय सत्ता नव्हे. समाजामध्ये वावरत असताना जे सत्ता संबंध तयार होतात निर्माण होतात त्याचं दर्शन ही कविता घडवते. आणि त्यात स्वतःपासूनच कवी सुरुवात करतो. पुरुष म्हणून प्राप्त होणारी सत्ता असेल, सामाजिक एकूण सगळ्या चळवळींच्यामुळे प्राप्त होणारी सत्ता असेल, राजकीय स्वरूपाची सत्ता असेल. 2 ओळी या संग्रहातल्या अशा आहेत. स्वतःच्याच नजरेतून इतका उतरलो की धड जगताही येत नाही मी मरताही. असं म्हणता येईल आपल्याला की कवीच्या मध्ये जी सत्सदविवेक कृती असते तिची शेवटी कविता होते. आणि ढसाळांच्या याच सत्सदविवेक कृतीची कविता झालेली आपल्याला या संग्रहामध्ये दिसते. या संग्रहाच्या कविता आपण आता ऐकूया. पहिल्यांदा मी निळकंठ कदम यांना या ठिकाणी बोलवतो. त्यांनी त्यांची ढसाळांची कविता या संग्रहाचं स्वागत केलं. नामदेवरावांच्या स्मृतीला अभिवादन करतो. भारतीय साहित्यातला अलौकिक कलावंत कवी याच सभागृहामध्ये त्यांचं पहिलं कविता वाचन झालं. असा एक वेगळाच समंत्र घटना आहे. कवितेचं नाव आहे पंख असे अंधाराला कापत जातात. पंख असे अंधाराला कापत जातात. खनिजाचे डोळे करतात किरसिताची शिकार. पंख असे अंधाराला कापत जातात. खनिजाचे डोळे करतात किपसिताची शिकार. येथेच सोडून आलो होतो ना माणूस नावाचा आसमंत. येथेच सोडून आलो होतो ना माणूस नावाचा आसमंत. सैतानाची फुलं डोलतात पांदीच्या दुतर्फा पिवळ्या मातीची शपथ घालून. सैतानाची फुलं डोलतात पांदीच्या दुतर्फा पिवळ्या मातीची शपथ घालून. सजवू दे माझ्या एकाकीपणाला. सजवू दे माझ्या एकाकीपणाला. महासागर सोडून येथे आलो या खुल्या माळरानावर भटकू दे मला. सजवू दे माझ्या एकाकीपणाला. महासागर सोडून येथे आलो या खुल्या माळरानावर भटकू दे मला. हिरव्या अजाण चाऱ्याला लुसलेला गावदल. हिरव्या अजाण चाऱ्याला लुसलेला गावदल. शुभ्र कोशा गाईच्या पाठीवर थाप मारू दे मला. शुभ्र कोशा गाईच्या पाठीवर थाप मारू दे मला. मला वाटलं नव्हतं तू माझ्या स्वायत्ततेवर असं आक्रमण करशील.
मला वाटलं नव्हतं तू माझ्या स्वायत्ततेवर असा आक्रमण करशील. ज्या बांधावरच्या झोपडीत ठेवून गेलो होतो मी माझा चिरवेदनेचा दिवा, ज्या बांधावरच्या झोपडीत ठेवून गेलो होतो मी माझा चिरवेदनेचा दिवा, त्या झोपडीला सामोरा जाऊ दे मला, त्या झोपडीला सामोरा जाऊ दे मला. एस्करपणाच्या शेळ्या भाकरीने इथे हिंडवले, एस्करपणाच्या शेळ्या भाकरीने इथे हिंडवले. माझ्या आईला रानावनात पडाळी दर पडाळी, वाड्या वस्त्या, वाटा पायवाटा आणि किळूक बिडूक, निळ्याचा घाम पुसायला तिच्या दुधेराचा पदरी धड नव्हता, निळ्याचा घाम पुसायला तिच्या दुधेराचा पदरी धड नव्हता. आठवतात हे इथे सर्व दारिद्र्याचे मोसम, आठवतात हे इथे सर्व दारिद्र्याचे मोसम. तलवडाच्या कोथ्यावर जगवलेले जीव, दंश करून गेलेल्या श्रावणाच्या सरी, निवाळचंद पाण्याचं सुद्धा सुसाट गढूळपुरा झालेलं रूपांतर, निवाळचंद पाण्याचं सुसाट गढूळपुरा झालेलं रूपांतर. आठवते ती काळ नागिन झालेली नदी, आठवते ती काळ नागिन झालेली नदी, गळत्या छपराच्या छिद्राखाली लावलेली फुटकी भांडी कुडी. आठवते ते टपोर थेंबानी निर्माण केलं हिंस संगीत. वळवाच्या पावसात वस्त्रालाही महाग असलेल्या रात्री, वळवाच्या पावसात वस्त्रालाही महाग असलेल्या रात्री, एका चिरंतन वनीनं दिलेली ऊब. वाढलो सरसुंदा झालो, वाढलो सरसुंदा झालो, अंधारानं संगोपन केलं आणि रात्रीलाच आठवतोय मला नंतरचा तीव्र उन्हाळा आणि उग्र हिवाळा. आठवतोय मला नंतरचा तीव्र हिवाळा आणि उग्र उन्हाळा. औसे पूर्वेला चमत्कार घडावा तसा एका दिवशी फेकला गेलो महानगरात, औसे पूर्वेला चमत्कार घडावा तसा एका दिवशी फेकला गेलो महानगरात. आणि त्याच क्षणी सहज सुलभ दगडच हरवून बसलो. क्रूर दळणवळणाच्या आणि धडधडणाऱ्या यंत्राच्या गजबजाटात अपंग झालो, क्रूर दळणवळणाच्या धडधडणाऱ्या यंत्राच्या गजबजाटात अपंग झालो. इलेक्ट्रिक टॉवर्स आणि नंतरच्या गल्ल्याबोळातला विजेचा झगमगाट यात हरवून गेलो. इलेक्ट्रिक टॉवर्स आणि नंतरच्या गल्ल्याबोळातला विजेचा झगमगाट यात हरवून गेलो. कोटवाड्यामागे कोटवाडे, तुरुंगावरून तुरुंग, महानगरी दलदलीत किड्यासारखा तरंगत राहिलो, महानगरी दलदलीत किड्यासारखा तरंगत राहिलो. ही दुःखाची नाळ कापून इथे आलो तर हात धरून तू पुरा खेचत्यास नरकात विषाक्त प्रदूषणात. शांत वाहणाऱ्या झुळझुळ पाण्याच्या नागपुरी काठावर, शांत वाहणाऱ्या झुळझुळ पाण्याच्या नागपुरी काठावर थांबू दे ना मला. किती छान स्थितप्रज्ञ जागा आहे, किती छान स्थितप्रज्ञ जागा आहे जी तुला भावत नाही. खरंच मला नाही परतायचं इथून, खरंच मला नाही परतायचं इथून. जरी तुला हवी असली काळी बोट, पंख असे तुझ्या माझ्यातल्या अंधाराला कापत जातात, पंख असे तुझ्या माझ्यातल्या अंधाराला कापत जातात. धन्यवाद. यानंतर नीरजा या एक कविता या संग्रहातली आपल्या समोर सादर करते. ज्ञानोबा आता तरी ताटी उघडा, ज्ञानोबा आता तरी ताटी उघडा. फार तिष्ठत ठेवले तुम्ही मुक्ताबाईला, फार तिष्ठत ठेवले तुम्ही मुक्ताबाईला. 700 वर्ष झाली या प्रकरणात. आमच्यासाठी काही करणे जमले नाही तुम्हाला, आमच्यासाठी काही करणे जमले नाही तुम्हाला आणि जमणारही नव्हते. सुरुवातच अशी केली ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या. ज्ञानोबा पुरुष सुक्तातला 12वा मंत्र नाही विसरता येत आम्हाला. ज्ञानोबा धाकुटीसाठी तरी काही करा. किती झटकन विसरलात आई बापाचा, भावंडांचा, स्वतःचाही झालेला छळ. किती झटकन विसरलात आई बापाचा, भावंडाचा, स्वतःचाही झालेला छळ. पाठ तुमची फोडली त्यांनी रेड्याच्या पाठीवर वळ. ज्या प्रस्थापित व्यवस्थेने असे तुमचे हालाल केले, त्या प्रस्थापितांची मान्यता मिळवून ज्ञानोबा तुम्ही काय मिळवले? सर्व ब्रह्म कळल्यानंतर हे असे मान दुखवणे बरे का? सर्व ब्रह्म कळल्यानंतर हे असे मान दुखवणे बरे का? धृतराष्ट्राच्या हतराष्ट्राच्या माऱ्यांचा अर्थ लावणे तुम्हाला शोभते का? प्रस्थानत्रयीला खांद्यावर घेऊन चिद्वालाकडे पोहोचला, द्वैताचे अखंड करून अद्वैताकडे वळला. तिथे जी जीव रमेना म्हणून गूढ द्वैतात शिरला. ज्ञानोबा अनभिज्ञाच्या भिंतीवर बसून कुणी कधी आळंदीला पोचले काय? तुकोबासारखी बायकापुरं केली असती तर आकाशाच्या भिंतीलाही तुम्ही मोडून टाकलं असतं. तुकोबासारखी बायकापुरं केली असती तर आकाशाच्या भिंतीलाही तुम्ही मोडून टाकलं असतं.
ज्ञानोबा एकदम असं काय झालं की कायमचे जात जाऊन बसला. समाधीचा दगड स्वतःच ओढून घेतला. शेवटही असा सुरुवातीसारखाच केला. जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून ज्ञानोबा तुम्हाला अमृतानुभवाकडे जाता आलं नाही. जात वर्ण धर्माचे नद्या डोंगर ओलांडून ज्ञानोबा तुम्हाला अमृतानुभवाकडे जाता आलं नाही. ताटी लावून जसे पहिल्यांदा रुजून बसलात ते रुसणे कायमच राहिले. समाधीचे प्रकरण तर फार नंतरचे. ज्ञानोबा त्याने तुमचेही काही साधले नाही आणि आमचेही. त्याने तुकोबाला वैकुंठाला पोचवला आणि जोखोबाला पंढरीनाथाच्या दारात पायदळी तुडून मारला. ज्ञानोबा आता तरी ताटी उघडा. ज्ञानोबा आता तरी ताटी उघडा. दिनकर मनोहर हे आता एक कविता वाचली. कवितेचं नाव आहे अनात्माचं अद्भुत झाड. या आत्मिक चैतन्याच्या उजेडात अज्ञाताच्या भूताची सावली किती काळ मीही भटकतो आहे माझ्या भनंग देशातून. किती काळ मीही भटकतो आहे माझ्या भनंग देशातून. द्रष्टाक्षण येतो आणि जातो. द्रष्टाक्षण येतो आणि जातो. विषयवृत्ताची विषम माया. जन्म मृत्यू रात्रंदिवस नक्षत्र तारे ग्रह पृथ्वी माती पाणी आकाश वायू हा होत्या नव्हत्याचा मायाबाजार. सत्याच्या निरापवादानंतर कबीराचा दोहा. झिनी रे झिनी चादर. झिनी रे झिनी चादर आणि एक नागार्जुन शून्याकार. किती किती वाकवशील उभ्या आयुष्याला. किती किती वाकवशील उभ्या आयुष्याला. शाश्वताच्या निद्रेतून बाहेर आलो तरीही माझ्या नरकपुरीचे कळस चकाकत आहे. निशब्द चेहऱ्याखाली असंख्य मशालीचा समुद्र. या निरंकुश निर्वाणासाठी मी गाणे म्हणेन. शुद्ध पवित्र मरणा. नरकाची दरी ओलांडून तू ये सामोरा. मी उतरून ठेवतो अंगावरील सर्व अलंकार. मी उतरून ठेवतो अंगावरील सर्व अलंकार. खरूज नायट्याच्या गोष्टी करणारी एक नियती. कसला गजरा माळू तिच्या केसांवर. रात्रीचं असह्य भद्र जावळ. निश्वासांची अव्याहत बरसात. या शवाघराच्या भिंतीवर काय लिहून ठेवू. मी काय अनात्म्याचं अद्भुत झाड. मी काय अनात्म्याचं अद्भुत झाड. ही फुलांनी बहरलेली म्हणते. यानंतर ढसाळांचा मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे हा संग्रह 2005 साली प्रकाशित झाला. तर रोटे म्हणाले तसं हे दोन्ही संग्रह म्हणजे या सध्या जीव रमत नाही आणि मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे दोन्ही संग्रहामधल्या कविता या विधानात्मक झाल्या होत्या पुन्हा एकदा. पण या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे संदर्भ. खास करून मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे या संग्रहामधल्या कविता जर आपण पाहिल्या तर इतक्या प्रकारचे सांस्कृतिक संदर्भ असतील, कलेचे वेगवेगळ्या चळवळीचे संदर्भ त्यामध्ये आहेत. अगदी त्याच्यामध्ये पुन्हा भारतीय संदर्भ, ग्रीक परंपरांमधले, युरोपियन कला चळवळींमधले संदर्भ, की संदर्भ संपृक्त कविता सुद्धा मराठीत कवी लिहिली गेलेली. त्यातून आपल्याला एक रेंज कळते कवीची की नामदेव ढसाळे कवी म्हणून पर्यंत जातात. एका बाजूला अतिशय आत्मनिष्ठ झाल्यापासून तर समष्टीपर्यंत, दुसऱ्या बाजूला आपल्या परंपरांपासून तर जगभरच्या परंपरांपर्यंत, दलितांच्या परंपरांपासून तर पृथ्वीवर्णीयांच्या परंपरा म्हणजे वाल्मिकी सुद्धा येईल, ज्ञानेश्वर सुद्धा येईल आणि आपल्या पद्धतीने चिरवून ते त्यांच्या त्या कवितेमध्ये वापरताना आपल्याला दिसतात. त्यांच्या दोन ओळी मला विशेष महत्त्वाच्या वाटतात त्या संग्रहातल्या. सत्य असत्याच्या झुंजीत मी हरवून बसलो नाही मला. माझा आपला आवाज, माझा खरा शब्द. इथे त्यांना त्यांची कविता त्यांना सापडते त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दात, असं मला वाटतं. हा जो संग्रह आहे या संग्रहातल्या कविता वाचण्यासाठी पहिल्यांदा मी प्रफुल्ल शिलेदार यांना या ठिकाणी बोलवतो. ते एक कविता वाचते. या कवितेचं शीर्षक आहे माझ्या प्रिय कविते. मला नाही वसवायचे वेगळे पेट. माझ्या प्रिय कविते तू चालत राहा सामान्यातल्या सामान्य माणसासोबत थेट त्याचे बोट पकडून. मूठभरांच्या सांस्कृतिक मिराजदारीचा मी आयुष्यभर केला द्वेष केला अभिजनांचा. त्रिमितीय सघनतेवर भर देत नाही मी रंगवले चित्र आयुष्याचे. मी सामान्य माणसासोबत त्यांच्या षडविकारांवर प्रेम केले.
प्रेम केले श्वापदांवर आणि किडामुंगीवर सुद्धा. मी अनुभवले सर्वच संसर्गजन्य आणि साथीचेही रोग. उलकावणी देणाऱ्या हवेला ठेवले अलगद ताब्यात. सत्य असत्याच्या झुंजीत मी हरवून बसलो नाही मला. माझा आतला आवाज, माझा खराखुरा रंग, माझा खरा शब्द. मी जगण्याचे रंगाने नव्हे संवेदनेने कॅनव्हास रंगवले. माझ्या कवितेत तू आहेस साक्षात सुंदर सुलभ. पुराणातील दैवी स्त्रियांनी अधिक देखणी. व्हीनस असो अथवा जुनो, नायना असो अथवा मॅडोना, मी त्यांच्या देहावरला झिरझिरीत पडदा टाकला टराटरा फाडून. माझ्या प्रिय कविते, मी नाही विद्यार्थी एकोल बोजार बनला. अनुभवाच्या शाळेत शिकलो मी जगणे, कविता करणे, चित्र काढणे, अजून माणसांचे सर्व काही काही. शून्य भावाच्या आकाशाखाली वावरायला आवडत नाही मला. ढगांचे मनोज्ञ आकार आकाशातून सरकत पुढे जाताना उचंबळून येते माझे अंतरंग. मी ताजा तवाना होऊन जातो, जपतो समकालीन जीवनातली सामाजिकता. धमन्यातून वाहणारा प्रचंड रक्ताचा लोभ, धाडधाड उडणाऱ्या धमनीवर बोट ठेवायला आवडते मला. ज्या भाकरीने सदा सर्व काळ मला सतावले, ती भाकरी करू शकली नाही माझा पराभव. मी उजागर केली जगण्यावरची निष्ठा आणि लिहिले जगण्याचे शुद्ध अभंग. माणसांनी घडीभर विसरवावीत आपली दुःखे, चिंता, अशा कवितेच्या ओळी मी लिहून पाहिल्या कायम. मी भौतिकाचे बोट पकडून चैतन्याकडे गेलो. तिथे जीव रमणे शक्यच नव्हते. त्याचे बोट धरून पुन्हा भौतिकाकडे चाललो. अस्तित्व अनास्तित्व यांच्या दरम्यान असणाऱ्या बाह्यरेषा मी अनुभवल्या. मी अनुभवले साक्षात ब्रह्मांड. माझ्या कवितेत याहून अधिक काय असू शकते कवीचे चारित्र्य. माझ्या प्रिय कविते, मला नाही बसवायचे वेगळे पेट. तू चालत राहा सामान्यातल्या सामान्य माणसाचे बोट धरून. माझ्या प्रिय कविते, मी जेथून प्रवासाला सुरुवात केली पुन्हा तिथेच येऊन थांबायला आवडत नाही मला. मी ओलांडून पाहतो आहे माझे जुने क्षितिज. मी ओलांडून पाहतो आहे माझे जुने क्षितिज. निर्वाणा अगोदरची पीडा हा शेवटचा कविता संग्रह. या कविता संग्रहाचं वेगळेपण, वैशिष्ट्य अनेक अर्थाने शोधता येण्यासारखं आहे. शेवटचा संग्रह म्हणजे कविता परिचयाची झाली. आपल्याला त्यांच्या एकंदर विधानाची आणि शैलीची सवय झाली असं होत नाही. प्रत्येक संग्रह वेगळा, प्रत्येक संग्रहाची शैली वेगळी, हे या कवितेच्या बाबतीमध्ये सतत जाणवतं. यातले बदल, या संग्रहाच्या बाबतीतले बदल 3 दिशांनी झालेले मला स्पष्टपणे दिसतात. पहिला बदल जो आहे तो आधीचा संघर्ष आणि आत्ताचा संघर्ष ह्यात खूप मोठा फरक पडलेला आहे. जागतिकीकरण नावाचा एक मोठा बदल होतो आहे आणि तो बदल खूप मोठ्या प्रमाणावर अशी एक सपाटीकरण घडत आहे. या संग्रहात सुरुवातीलाच मुंबई शहराच्या वरच्या काही कविता आहेत. क्राय फॉर सिटी नावाच्या कविता. लक्षात घ्या की साठोत्तरी कवितेच्या मुळाशी असणारी, तिथे मूळ तिचा असणारी ही कविता आता जागतिकीकरणानंतरच्या कवितेशी संवाद साधते. या कवितेतली बरीचशी आशयसूत्र जी आहेत ती त्या काळातल्या समकालीन 2010चा हा कविता संग्रह आहे त्या आसपास लिहिल्या जाणारी जी काही कविता होती, अरुण काळेंची कविता आहे, महेंद्र गोरेंची कविता आहे, त्या कवितांची इतकं तिचं जवळचं नातं सांगते की त्या कवितांमध्ये सुद्धा ती उभी राहताना कुठेही जुनी मागची राहत नाही, ती आत्ताची अपडेटेड कविता आपल्याला इथे दिसते. हा एक संदर्भ. दुसरा एक खूप महत्वाचा संदर्भ आहे विधानात्मकतेकडून पुन्हा एकदा कथनात्मकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न. कविता खूप मोठ्या प्रमाणात, दीर्घ कविता आहेत बऱ्याचशा, काही छोट्या आणि काही कविता आहेत पण दीर्घ कविता खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्या आपल्या परंपरांमधल्या काही गोष्टी शोधून पाहत आहेत. विशेषतः
आजीचं एक चित्र मोठं येतं. वेगवेगळ्या मिथकांचा पुनर्शोध पुनर्वाचन ही गोष्टी त्यात. चिंध्यांची देवी ही प्रसिद्ध कविता याच संग्रहामध्ये आहे. मिथकांचं पुनर्वाचन आणि एक दीर्घ कथनात्मकता हा या कविता संग्रहाचं खास वैशिष्ट्य म्हणायला हवं. आणि तसं असलं तरी सुद्धा शब्दांवरची विधानावरची पकड कुठेही ढिली झालेली आहे. अनावश्यक पाल्लाळ तपशील कुठे आलेला आहे असं अजिबात म्हणता येत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ, प्रत्येक कडवं, शब्दांची रचना, वाक्य, कर्ता, कर्मक या पदांचा जो काही खास परिणाम याबद्दलचा अत्यंत बारीक सजगपणा जो आहे तो या संग्रहापर्यंत आपल्याला शेवटपर्यंत दिसतो. नवे नवे आयाम आपल्याला इथे आलेले दिसतात. भाषिक पातळीवरचा हा वेगळेपणा, आशयाच्या पातळीवरचा वेगळेपणा आणि मी सांगितलं तसं मिथक आणि या सगळ्या त्यांना तिन्ही पातळ्यांवरचं वेगळेपण, निर्वाणा अगोदरची पीडा या संग्रहात आहे. मुख्य मुद्दा हा आहे की मेजर पोएट ज्याला म्हणतात, मोठा कवी, हा एका विशिष्ट काळाच्या विशिष्ट याच्या टप्प्यावर स्थिरावत नाही. तो त्या सगळ्या प्रक्रिया ओलांडून पलीकडे अधिक मोठ्या व्यापक मानवतेला, मोठ्या व्यापक तात्विक आध्यात्मिक प्रश्नांना मिळतो. आणि हा आध्यात्मिक प्रश्नांना भेटलेला कवी आपल्याला या संग्रहामध्ये सापडतो. आणि हा जो काही त्यांच्या कवितेचं ही जी काही बळ आहे हेच त्यांना त्या आज कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे महाकवीच्या पदवीला देऊन ठेवतं. मी या कविता संग्रहामधली चिंध्याची देवी ही कविता वाचायला कृष्णा किंबविले यांना बोलवतो. चिंध्यांची देवी. येरझारांच्या वाटेवर चिंध्यांची देवी सजून उभी. प्रस्थान की आगमन, स्थलांतर की पर्यटन, सर्व नाटके दीडविधीच्या पोटातील आग विझवण्यासाठी. आग विझवण्यासाठी हे दळणवळण. दुतर्फा झाडांच्या रांगा, तशा या डोंगरांच्या रांगा दुतर्फा होते. धरून पोटाला आई ओढत नेते आहे मागून, एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे. नेमके आलो चिंध्यांच्या देवीच्या ठिकाणी, तर राहते उभी पळकर तिला होत सामोरी. जोडून हात होत नतमस्तक तिच्या पुढे. पदराची फाडून एक दशी बांधायची देवीच्या काठी. चिंध्या किती रंगीबेरंगी भुरभुरू उडायच्या हवेच्या धोताबरोबर. कधी इकडून तिकडे, कधी तिकडून इकडे. वाटायचे चिंध्यांच्या त्या प्रचंड झापात कुणी सुंदर स्त्री बसली आहे लग्न. चिंध्यांनीच बनलेले तिचे सर्व अवयव, हातपाय, कान, नाक, डोळे सुडवून देत. केसही वाऱ्यावर भुरभुरू उडणारे, नाम सडक चिंध्यांचे. फार फनी वाटायचे तेव्हा आईचं वाटत. त्याही लहान वयात होती देवीची प्रतिमा मनात घट्ट बसलेली. देवी कशी असावी? अष्टभुजाधारी, अष्टदिशातून येणाऱ्या दानवाला चिरणारी. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात अजागळ शस्त्र, एका हातात नुकतेच कापलेले दुष्टांचे मुंड, गळ्यात परिधान केलेल्या मुंडमाळ. चवताळलेल्या वाघावर बसून दुर्दम्य नजरेने पाहत आपणाकडे देवी तुडवत चाललेली खालांना पुढे. देवीच मला अशा वेळी अधिक हिंस्र वाटायची. चिंध्या देवीला तर हजारो हात, ना त्या हातात कापलेले मुंडके, ना चित्रविचित्र शस्त्रे, ना आसन तिचे वाघासिंहासन, ना गळ्यात कुंडमाळ, ना आसन राक्षसाचे नरडे फोडणारे. चिंध्यांच्या देवीला आडजूड होणारी आई मला वाटायची फनी. परंतु होती तिची देवीची कल्पना छान. तिची देवी नव्हती हिंस्र क्रूर. जेव्हा कधी वाट रोखत असतील मुसाफऱ्याची राक्षस दानव, तेव्हा लढत नसावी शस्त्राने. तिचा चिंध्यांचा उलगडलेला, चिंध्यांचा पिसारा पळवत असावा दूर राक्षसांना. अथवा राक्षसही नाचत असावे तिच्या संतला विसरून स्वतःला. ज्या कोणी जन्मास घातली चिंध्यांच्या देवीला, मी सलाम करतो त्याच्या दिमागदार डोक्यातून प्रसवलेल्या प्रतिमेला. येड्या वाघांचा प्रपंच सजलेला असतो चिंध्यांनी चावले. आणि चिंध्यांची देवी अशी वाटेवर उभी,
जाणाऱ्या येणाऱ्याचे संरक्षण करणारी, त्याच्याबरोबर चालत राहणारी, ऊन असो, वारा असो, महापूर असो, थंडी असो, वाटमारी करणारे दुष्ट दरोडेखोर असो, भूत पिशाच. चिंध्यांच्या देवीवर हवाला देत आई फिरवत राहायची माझे बोट धरून पंचक्रोशीतून मला. आई निवर्तून झालेली 14 वर्ष. मीही असा भटकून चिंध्यांच्या देवीच्या पंचक्रोशीतून करतो ये जा. या रस्त्यातून चालताना आई सोबत असायची तेव्हा वाटायचे सुरक्षित. आता त्या भयान पर्वतराजीत वाटू लागते भीती. आणि मी जन्माचा नास्तिक हाकारू लागतो चिंध्यांच्या देवीला. त्या निर्जन पंचक्रोशी हसते कोणी ढगांच्या गडगडाटासारखे. दचकून जातो जीव आणि अलगद कुणीतरी पकडल्यासारखे वाटते माझे बोट. देहातल्या सर्व अष्टमहाविद्या होऊन जातात नाहीशा. मी हिमतीनं आक्रमू लागतो वाट. डोंगराचा माथा फोडून आरपार गेलेली काठी चिंध्या देवीची, जणू पृथ्वीच्या नाकीला स्पर्श करणार. काठीला गुंडाळलेल्या जगद्वाळ चिंध्या सुई सुई वाऱ्यावर फडकत राहतात आसमंताला चिरीत. आठवते आई मला मदराची खांदोटी चिरून चिंध्या देवीला वाहणारी. आणि डोळे माझे येतात पाण्याने भरून. मागे चिंध्यांची देवी, पुढे चिंध्यांची देवी, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेलाही चिंध्यांची देवी, दशदिशात संचरणारी चिंध्यांची देवी. ही देवी कसली? ही तर साक्षात माझी आई. माझे बोट धरून मला प्रपंचात पोहोचवणार. तळाला अभिवादन. यानंतर या संग्रहातली एक अतिशय वेगळी कविता, जागतिकीकरण आणि याचं आकलन अतिशय छोट्याशा प्रतिकांमधून आणि प्रतिमेमधून मांडण्याचा प्रयत्न व्यक्त केलाय. ही कविता सर्व असतील आणि पुढे त्यांचं अध्यक्षीय समारोप करतील. निर्वाणा अगोदरची पिढा ह्या संग्रहात कुठे गेल्या चिमण्या माझ्या अशी एक कविता आहे. ती मी आधी तुमच्यासमोर वाचतो. जग अधिकच आले आहे जवळ, जग अधिकच आले आहे जवळ, आकस्मिक उगून आले आहे एक अस्करीत गाव. मला भरू लागल्यानं चिमण्या शिवणाऱ्या लक्षावधी चिमण्या, चिमण्या पाठोपाठ निर्वंश होऊ लागला साळुंक्यांचा. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे अजूनही कसे मिटलेले, गाणे म्हणून झाले तरी चिमण्या उठतच नाही, तरी चिमण्या उठतच नाही. कालची सकाळ मी चिवचिवणाऱ्या चिमण्यांच्या प्रतीक्षेत घालवली. आजही असेच घडले. कुठे टून उडी मारून साळुंकी वेचणारी गेली निघून. साळुंकीच्या पुढ्यातला तळा पळवणारी चिमणी नाही. किती विषण्ण झाली आहे आजच्या दिवसाची सुरुवात, किती विषण्ण झाली आहे. वाहनापेक्षा अधिक आहे ध्वनीचा वेग, वाहनापेक्षा अधिक आहे ध्वनीचा वेग, ध्वनीपेक्षा अधिक आहे प्रकाशाचा वेग. या दोन्हीहून अधिक आहे माणसाच्या जाणीवेचा आणि संवेदनेचा वेग. त्यात आकस्मिक उगून आला आहे अस्करीत गाव. दादांनो सांगा, दादांनो सांगा, कुठं गेल्या चिमण्या माझ्या, कुठं गेली चिमण्या. नामदेव हा माझा, मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मित्रांपेक्षा खूप पुरातन मित्र आहे. मला आजही वाटत नाही की नामदेव शरीराने माझ्यासोबत नाही. नामदेवच्या असंख्य आठवणी आहेत. आमची दोघांची राजकीय मुळं आहेत ती प्रजा समाजवादी पक्षामध्ये आहेत. आता कदाचित लोकांना प्रजा समाजवादी पक्षही माहिती नसेल, तर त्या प्रजा समाजवादी पक्षामध्ये आमची दोघांची मुळं. आणि ताडदेवला एक जनता केंद्र नावाची संस्था काम करायची, अजूनही करत असेल. त्या संस्थेमध्ये दोघे मी BITला BIT चाळीत राहतो बॉम्बे सेंटरला, आणि नामदेव उषा किरण जिथे आता आहे तिथल्या पायथ्याच्या झोपडीत राहतो. आणि आम्ही दोघेही प्रजा समाजवादी पक्षाच्या त्या जनता केंद्रामध्ये साहित्यातल्या उठाठेवी करण्याचं काम त्या काळात करत होतो. तिथपासून ते आजपर्यंत नामदेवच्या आयुष्यातले सगळे बरे वाईट चढ उतार
आणि माझ्याही आयुष्यातले सगळे बरे वाईट चढउतार ते आम्ही दोघांनी एकत्र सामावून एकत्र जगलो. नामदेव हा किती विलक्षण मोठा माणूस होता याच्या सगळ्या अनुभवाच्या खुणा माझ्याकडे आजही आहेत. अनेक आठवणी आहेत. नामदेव बरोबर मी गोलपिटात फिरलो असेल, नामदेव बरोबर मी कुलाबाईच्या झोपडपट्टीत गांजा ओढत फिरलो असेल, अनेक गोष्टी केल्या. आम्ही डॉन बरोबर दारू प्यालो, नोटांची बंड समोर आलेली चोपरून नामदेवने माझ्यासोबत घालवलेले तासन तास मला आठवतात. म्हणजे नोटांची बॅग आहे समोर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सतीश आहे. तर सतीश समोर काय हे त्या डॉनच्या लक्षात यावं अशा इच्छेने ते संबंध काळ घालवणं, अशा अनेक आठवणी. मी त्याच्याबरोबर पांढरपेशा लोकांमध्ये फिरलो, मी त्याच्याबरोबर राजकारणातल्या फार मोठ्या मोठ्या माणसांबरोबर त्याच्यासोबत वावरलो आणि त्या प्रत्येक वावरण्यामध्ये नामदेवा किती रोखोक सरळ आणि स्वच्छ असायचा हे मी अनेक अंगाने पाहिलं आहे. मी पाहिलं आहे, माझ्या बायकोने पाहिलं आहे, माझ्या मोठ्या मुलाने. नामदेवचे कवितेतले जे सगळा जो प्रवास आहे तो त्याच्या मुळात माणूस असण्याचा प्रवास आहे. नामदेव आणि मी दोघेंचाही आमचा अतिशय जवळचा मित्र आहे चंद्रकांत देवताळे. म्हणजे आजही चंद्रकांत देवताळे आमचा दोघांचाही आणि मलिकाचा आणि माझ्या बायकोचा सगळ्यांचा कॉमन हिंदीमधला सगळ्यात आवडता मित्र चंद्रकांत देवताळे हा हिंदीतला मोठा कवी आहे. त्याने एका मुलाखतीत काही काळापूर्वी असं म्हटलं होतं, त्याला प्रश्न असा विचारला गेला होता की चांगल्या कवितेबद्दल, तर तो म्हणाला चांगली कविता लिहिण्याची पहिली अट चांगला माणूस असणे. त्याला प्रतिप्रश्न मुलाखतकाराने असा विचारला, पण काही जण चांगली कविता लिहितात आणि तरी ती माणसं म्हणून काही चांगली नसतात. तो म्हणाला अशा माणसांविषयी आणि त्यांच्या कवितेविषयी तुम्ही मनात संशय व्यक्त करा की चांगली कविता लिहिण्यासाठी चांगली माणूस ही पूर्वअट आहे. या पूर्वअटीशिवाय तुम्हाला चांगली कविता म्हणा किंवा चांगली कादंबरी काहीच चांगलं लिहिता येणं शक्य नाही. बाकीच्या गोष्टी जर चाललेल्या असतात म्हणजे क्राफ्टमधल्या गोष्टी असतील वगैरे त्या सगळ्या फार लवकर विरून जाणाऱ्या गोष्टी असतात. आणि फार पूर्वी आपल्याला भूभूतीने सांगून ठेवलेलं आहे की काळ फार मोठा आहे आणि पृथ्वी फार विशाल आहे. त्यामुळे तुम्हाला जर संबंध पुढच्या काही काळात द्यायचं असेल तर तुम्हाला शेवटी तुमच्या जगण्याच्या सत्वावरच अवलंबून राहावं लागतं. तुमच्या जगण्यामध्येच जर सत्व नसेल तर बाकीच्या सगळ्या करामती ह्या लवकर काळाच्या मुद्रात निघून जातात. हे आम्ही अगदी आणि एक सगळ्यात महत्त्वाचं होतं की नामदेव आणि आम्ही आमच्या सगळ्यांमध्ये एक प्रचंड एकोपा होता. म्हणजे आमच्या कवितातून एकमेकांच्या कवितांच्या खुणा, जशा मुलाची मनोरोगच्या फार सुंदर खुणा दाखवल्या, अशा एकमेकांच्या खुणा जर कोणी नीटपणे अरुण कोलटकर, नामदेव रसाळ, सतीश काळसेकर, तुळशी परब या सगळ्यांच्या कविता जर एकत्रित नीटपणे वाचल्या तर आमच्या कवितातून एकमेकांच्या कविता लेखनाच्या खुणा आहेत. याचं कारण आम्हाला आमचा वारसा तर पुन्हा होताच, म्हणजे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, 2 मिनिटं कविताबद्दल बोलेन. आम्ही कोणाचा वारसा मानत होतो? नामदेव काय, मी काय किंवा अरुण कोलटकर काय? आमचा वारसा भारतीय मराठीच्या पातळीवर थेट वारकऱ्यांशी होता. आम्ही वारकरी आमचा वारसा मानत होतो आणि हे दिलीप चित्रेपासून आमच्या सगळ्यांमध्ये. आम्ही जागतिक पातळीवर वारसा कोणाचा मानत होतो तर पाब्लो नेरुदाचा वारसा मानत होतो, मायकोस्कीचा वारसा मानत होतो, वादचा वारसा मानत होतो, ब्रेकचा वारसा मानत होतो. ह्याच्या गुणा सुद्धा ह्या सगळ्यांच्या कवितेमध्ये वेगवेगळ्या अंगाने आल्या दिसते. प्रत्येक कवीची ताकद, प्रत्येक कवीचं कौशल्य, प्रत्येक कवीच्या जगण्याचा भूगोल, इतिहास हे सगळं स्वतंत्र असतं. त्यामुळे कोणाच्या कवितेत ते कोणत्या रूपात आलं असेल, कोणत्या ताकदीने आलं असेल, कोणाचं कमी ताकदीने आलं असेल, हे ती लहान लहान प्रश्न आहेत. पण आमच्यामधला एकोपा इतका प्रचंड होता आणि आम्हाला आमचा लढा कोणाविरुद्ध आहे याचं अत्यंत नीट आणि स्पष्ट भान होतं.
नामदेवच्या गोलपीठापासून ते निर्वाणा अगोदरची पिढापर्यंतचा त्याचा सगळा कवितेचा प्रवास हा नेहमी शोषितांच्या बाजूने झालेला आहे. तो कधीही शोषण करणाऱ्यांच्या बाजूने बोललेला दिसत नाही. हे आम्हा सगळ्यांचं म्हणजे नेरुदापासून ते नामदेव ढसाळपर्यंत आम्ही सगळे शोषितांच्या बाजूने बोलणारे आहोत, शोषितांच्या बाजूनेच लिहिणारे आहोत. आणि सगळं आमच्या सगळ्या कृती, मग ती कृती आमची राजकीय असो, नामदेव आणि माझ्यासारखा कवी तर आम्ही मानत होतो की आमची कविता ही आमची राजकीय कृतीच आहे. आणि ह्याला पाब्लो नेरुदासारखा आम्हाला मोठा आधार होता. म्हणजे पाब्लो ज्यावेळेला मारला गेला त्यावेळेला मला वाटतं आम्ही त्यावेळेला तरुण कवींनी ताबडतोब ते मिटिंग घेतली होती. म्हणजे पाब्लो नेरुदाच्या मरणानं आम्ही काय शिकलो, ही जी कविता आहे ती त्या सगळ्या काळाची आणि आमच्यातल्या संवादाची निर्मिती आहे. आता नामदेवच्या मरणाने आम्ही काय शिकायचं हे सुद्धा ठरवण्याची आपल्याला वेळ आली आहे. कारण काळ पुन्हा आपल्यासाठी काही थांबलेलं नाही. म्हणजे पाब्लोच्या मरणाने आम्ही जे शिकलो, आम्ही काही सांगितलं असेल नसेल, आज पुन्हा विचित्र काळ आले. आणि त्यावेळेला नामदेवच्या मरणाने आम्ही काय शिकलो, तर नामदेवने अखेरपर्यंत शेवटच्या कवितेपर्यंत तो शोषितांच्या बाजूने बोलत राहिला. त्याच्या राजकीय सगळ्या ज्या हालचाली आहेत त्याच्याविषयी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. आमचे जवळचे मित्रही बोलतात की त्याच्या ज्या काही राजकीय कोलांट्या उड्या म्हणतात, मी नाही म्हणत त्याला, त्या ज्या काही आहेत त्याच्यामुळे त्याच्या कवितेमध्ये ते जाणवेल. मी आज इथे या विचारपीठावरून असं सांगतोय की नामदेवच्या कवितेचा अस्सलपणा आणि नामदेवच्या राजकीय कृतीतला विफलता ह्या तुम्हाला नीट दाखवायच्या असतील तर तुम्हाला हे तुमच्यासाठी आव्हान आहे. हे नामदेवसाठी आव्हान नाही. नामदेवने चांगली कविता लिहून ठेवलेलीच आहे. आता ती चांगली कविता लिहित असताना नामदेव जे काही वागत होता त्या वागण्याची संगती लावण्याची जबाबदारी आजचे जे वैचारिक समीक्षा करणारी मंडळी आहे त्यांची आहे. आणि ती मला वाटतं अजूनपर्यंत कोणी पार पडले नाही. न आमच्या अत्यंत जवळच्या जीवनवादी मित्रांनी पाडलेली आहे, न कलावादी मित्रांनी पाडली. मला मात्र असं ठामपणे वाटतं, मी काय पठडीतला समीक्षा करणारा माणूस नाही, पण मला मात्र नेहमी असं वाटत आलेलं आहे की याच्यामध्ये काहीही दुभंग नाही. तो दुभंग ही भ्रामक गोष्ट आमच्या डोक्यातली आहे. म्हणजे नामदेवच्या त्याही वागण्यामध्ये नामदेवचा काही एक गणित असणार, त्याचं गणित चुकलं असण्याची शक्यता आहे. पण त्या गणिताशिवाय तो वागायला गेला नव्हता. तो काही कुठल्या लालचेने गेला होता असं नामदेवला मी जो ओळखतो त्याप्रमाणे मला वाटत नाही. नामदेवने अफाट पैसा कमवला आणि अफाट पैसा म्हणजे खिसा पूर्ण रिकामा होईपर्यंत पैसे खर्च करणं हे नामदेवचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे नामदेवने आपल्या कवितेसमोर आणि समीक्षेसमोर जी काही आव्हानं उभी केली असतील त्या आव्हानाचा जो काय वाद प्रतिवाद तुम्हाला करायचा असेल तो नीटपणे व्हायला हवा. आणि ती गरज आहे. मी त्याच्याविषयी काही दुमत व्यक्त करत नाही. म्हणजे ते व्हायला हवं. त्याच्या बाबतीतलं माझं मत हे काही अखेरचं मत असण्याचं कारण आहे. ती मतं होऊ शकतात. पण अशा तऱ्हेची चर्चा उथळ वातावरणात होऊ नये. म्हणजे जे काय व्हायचं असेल ते चांगल्या आपल्या नीट त्याच्या जबाबदारीचं भान ठेवून आणि नामदेवची अख्खी कविता तुम्हाला जर आवडत असेल तर ती अख्खी कविता आवडणारा नामदेव दुसरीकडे वेगळा कसा असेल असा स्वतःला एक प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातलं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला, पुन्हा जागतिक सांगतो. जॉन पॉल सार्त्र नावाच्या माणसाने जॉर्ज याने ह्या एका अत्यंत लफंग्या म्हणजे काही वाईट करायचं जॉर्जने शिल्लकच ठेवत नव्हतं. आयुष्य अत्यंत खून, मारामाऱ्या, अमुक तमुक हे सगळं म्हणजे जे काही त्याच्या माणसानं कवितेमध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे पूर्वार्धात त्यातल्या सगळ्या कृती जॉर्ज याने केलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा सार्त्र सारख्या अतिशय जबाबदार समीक्षकाने त्याला संत म्हटलेलं आहे की संत जॉर्ज याने असं म्हटलेलं आहे. ते त्याने का म्हटलं असावं ह्याचा आपण जरा व्यवस्थितपणे विचार करायला होता. आणि सार्त्र तर आपल्यापैकी अनेक जणांना महत्वाचाच समीक्षक जागतिक पातळीवरचा महत्वाचाच समीक्षक आहे. त्यामुळे त्याही अंगाने नामदेवचा विचार येत्या काळात होणं गरजेचं आहे. नामदेव आपल्यात आहे का? माझं म्हणणं आहे.
नामदेव आपल्यातून केवळ शरीराने गेलेला आहे, पण त्याने भरपूर कविता आपल्यासमोर ठेवलेली, भरपूर कविता. म्हणजे खरं जर नामदेवच्या कवितेचं योग्य वेळी अनुवाद करण्याइतकी आपली मराठीतली साहित्य व्यवहारातली मंडळी शहाणी असते, समजदार असते, तर हे अनुवाद खूप आधी झाले असते. ते खूप अनुवाद जर आधी झाले असते तर कदाचित नोबेल पारितोषिकाची जी पूर्व यादी तयार होते त्या पूर्व यादीमध्ये नामदेव जाऊ शकला असता. इतकी नामदेवच्या कवितेची वेगळेपण, कवितेची ताकद, त्याचा वंचिताविषयीचा कळवळा, या सगळ्या गोष्टी फार खऱ्या होत्या. पण आपल्याकडे ते झालं नाही आणि ते न झाल्यामुळे नामदेव फार उशिरा विश्वाच्या साहित्याच्या पटावर गेला. पण तो ज्या क्षणी त्या पटावर गेला त्या क्षणापासून मराठी कवितेची जगाच्या पाठीवरची जी ओळख आहे ती नामदेव, तुकाराम, नामदेव ढसाळ अशीच होते. म्हणजे हे सुद्धा तुम्ही विचारात घ्यायला हवं की आपल्याला आज मराठी साहित्याचा विचार करताना जगातले लोक आपल्याला कशावर ओळखतात, कोणामुळे ओळखतात आपल्याला. आणि ते काय ओळखतात म्हणजे काय नुसती अशी बनवावरवी आणि कसब नसतो. म्हणजे कोणाला जर वाटत असेल की अशा तऱ्हेने जागतिक ओळख मिळवणं हे कसब असेल तर ते कसब वगैरे काही नसतं. जगात अतिशय समजूतदार लोक आहेत आणि ते समजूतदारपणे सगळ्या गोष्टींकडे पाहतात. त्यांची एक भूमिका असू शकते, त्या भूमिकेतून ते ठरवतात. त्यामुळे नामदेव ढसाळ, तुकाराम, अरुण कोरटकर हे जर कोणाला जागतिक पातळीवर आज महत्त्वाचे वाटत असतील तर त्याचा सुद्धा मराठीच्या साहित्य व्यवहारातल्या समीक्षेत विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी गेली 10 वर्ष, जवळपास गेली 10 वर्ष, त्याच्याही आधीपासून मला एक अशी सवय होती की कुठेही जर मला जास्त कविता वाचायच्या असतील तर मी मराठीतल्या काही कवींच्या कविता वाचायच्या. खास तुमच्याकरता म्हणून त्या अरुण कोरटकरच्या ओळी वाचून दाखवतो आणि त्या एवढ्यासाठी वाचतो की अरुण कोरटकर हा सुद्धा दुर्लक्षित राहिला. नामदेव ढसाळ तितका दुर्लक्षित राहिला नाही. त्याची कारणं पण आपल्या सामाजिक व्यवहारामध्ये आहे. खरं म्हणजे अरुण कोरटकरला सुद्धा तितकीच निदान भिस्की वही हा त्याचा सगळ्यात मोठा संग्रह आल्यानंतर तुम्ही माणसाने कविता वाचा आणि भिस्की वही वाचा की तुमच्या लक्षात येईल की जसा नामदेवने त्या माणसानेच्या संबंध पूर्वार्धामध्ये आपल्या मनुष्य जातीच्या सगळ्या क्रौर्याचा एक मोठा आलेख घेतलेला आहे आणि शेवटी तो एका पसायदानाकडे येतो, तसंच भिस्की वहीमध्ये आहे. भिस्की वहीचा सगळा गाभा आहे तो अशा तऱ्हेच्या क्रौर्याचा, माणसाने केलेल्या अहिंसक व्यवहारांचा आहे. आणि शेवटी अरुण कोरटकर काही गोष्टी सांगतो. तर मी मुद्दाम, तुम्ही आज जरा माझ्यासमोर वेगळे श्रोते आहात म्हणून अरुण कोरटकरच्या त्या ओळी तुमच्यासमोर वाचतो. त्या अशा आहेत. पहिली वही, आता वही शब्द सुद्धा मगाशी कुठेतरी नामदेवच्या कवितेत आला होता. म्हणजे हे सगळं काय आपत्ततः घडत नव्हतं. आम्ही एकमेकात इतके भरून गेलेलो होतो की माझी एखादी ओळ कोणी दुसऱ्याने वापरली किंवा दुसऱ्याची पदार्थ वापरली तर ती सहजपणे आमच्या कवितेत भरून गेलेली असायची. असंही पाहता येईल ही पहिली ज्या आरंभीच्या ओळी आहेत त्या अशा, ही वही कोरडी नकोस ठेवू. भिस्की वही असं त्याच्या कविता संग्रहाचं नाव आहे. त्याचा संदर्भ तुकारामाच्या इंग्रजाने बुडवलेल्या भिस्क्या वहीशी आहे. ही वही कोरडी नकोस ठेवू, माझी वही भिजवू, शाई फुटो, ही अक्षर विरघळवत, माझ्या कवितांचा लगदाव, या नदीकाठचं गवत खाणाऱ्या म्हशीच्या दुधात माझ्या कवितांचा अंश सापडो. म्हणजे काय मागणी काय आहे ती बघा. माझ्या कवितांचा अंश त्या गवत खाणाऱ्या म्हशीच्या दुधात सापडो. आणि शेवटच्या वेळी अशा आहेत, ही सगळी घाण वाहून गेली. म्हणजे मधला जो गाभा आहे त्या गावाची सगळी घाण अवस्था आहे माणसाची. ही सगळी घाण वाहून गेली, तुझ्या डोळ्यातील अश्रू की विशुद्ध एकच फक्त शिल्लक राहील शेवटी. तेवढा मात्र जपून ठेव डोळ्यात, तोच कामाला येईल पुन्हा नव्यानं सृष्टी निर्माण करण्यासाठी. अगे विश्वात्मके, अगे विश्वात्मके, हा तो भिस्की वहीचा शेवट आहे. आणि आता नामदेव काय म्हणतात ते बघा. म्हणजे मोठी कविता आहे त्यामुळे ती सगळी वाचत नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर गुरुपीठातली माणसाने ही कविता अवश्य वाचा. तिचा अखेरचा भाग आहे तो असा आहे, नंतर उरल्या सुरल्याने कुणालाही गुलाम होत नाही.
नंतर उरल्या सुरल्याने कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये, कुठलाही पक्ष काढू नये, कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये, नाती न मांडण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा, आभाळाला आजोबा, जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य पिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावर सुक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गावे गावे माणसाने. ह्या ओळींपर्यंत येण्यासाठी कवीला किती मोठं असावं लागतो. तो नामदेवचा सगळा अजेंडा आहे ना, तो जातीयांचाच अजेंडा आहे. तो त्याने मला एका पुस्तकावरती भेट देताना असं म्हटलंय की जातीयांताच्या शिवाय ती नामदेव, तुकाराम, नामदेव ढसाळ अशीच होते. म्हणजे हा सुद्धा हे सुद्धा तुम्ही विचारात घ्यायला हवं की आपल्याला आज मराठी साहित्याचा विचार करताना जगातले लोक आपल्याला कशावर ओळखतात, कोणामुळे ओळखतात आपल्याला. आणि ते काय ओळखतात म्हणजे काय नुसती अशी बनवावरवी आणि कसब नसतं. म्हणजे कोणाला जर वाटत असेल की अशा तऱ्हेने जागतिक ओळख मिळवणं हे कसब असेल तर ते कसब वगैरे काही नसतं. जगात अतिशय समजूतदार लोक आहेत आणि ते समजूतदारपणे सगळ्या गोष्टींकडे पाहतात. त्यांची एक भूमिका असू शकते, त्या भूमिकेतून ते ठरवतात. त्यामुळे नामदेव ढसाळ, तुकाराम, अरुण कोरटकर हे जर कोणाला जागतिक पातळीवर आज महत्त्वाचे वाटत असतील तर त्याचा सुद्धा मराठीच्या साहित्य व्यवहारातल्या समीक्षेत विचार होणं गरजेचं आहे असं मला